नमस्कार, मी बोलतोय आर पाटील, गृहमंत्री महाराष्ट्र सरकार। आर पाटील हे वाक्य ऐकलत? गृहमंत्री महाराष्ट्र सरकार। हे बोल गृहमंत्र्यांचे नाही तर आरजे बनलेल्या गृहमंत्री आर पाटलांचे आहेत। रविवारी आबा पाटील चक्क आरजे बनले होते, तेही सांगलीच्या ग्रीन FM मध्ये। अहो वेळही तशीच होती। सांगलीच्या स्नेह कला क्रीडा मंडळानं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या ग्रीन FMच्या उद्घाटनाला आर पाटील आले होते। टीव्हीवर बातम्या सांगताना बातम्या सांगणारा अँकर दिसतो, पण रेडिओवर त्याचा फक्त आवाजच ऐकायला येतो। त्यामुळे माझ्यासारख्याला अँकर बनायचं असेल तर रेडिओच बरा, अशी मिश्किल प्रतिक्रिया आबांनी दिली आहे। तर टीव्ही हे चांगलंच माध्यम आहे, ते लोकांना दिसतं, पण मी तर आरजे म्हणून रेडिओवर यायचं पसंत केलं, कारण टीव्हीवर लोकांना चांगलं दिसतं, पण जे दिसतं ते सुद्धा चांगलं असावं लागतं आणि इथं बोलणारा दिसत नाही, त्यामुळे माझ्यासारख्यांना संधी मिळते। शेतकरी वर्गाला ह्या नव्या तंत्रज्ञानामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक योग्य धोरण घेतलंय। सांगलीमध्ये पहिल्यांदाच सुरू झालेल्या या FM वाहिनीवर प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेतीची माहिती दिली जाणार आहे। सांगलीतल्या स्नेह कला क्रीडा मंडळानं या FM वाहिनीची सुरुवात केली आहे। सकाळी 6:30 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान या वाहिनीचं प्रसारण सुरू राहील। यामध्ये सगळे कार्यक्रम शेतीशी संबंधितच असतील। हवामान, बाजारभाव, शेतकऱ्यांच्या समस्या, आजची कामं तसंच फोन इन कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे। ग्रीन FM 90.4 हा कम्युनिटी रेडिओ स्टेशन हा स्पेशली आम्ही शेतकऱ्यांसाठी काढलेला आहे। सांगली भागातल्या शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी आहेत। काही हवामानामुळे जसे बेदाणे खराब होतात किंवा लोकरी मावा असे बरेच काही अडचणी आहे, कारण सांगली हा कृषी प्रधान असलेला जिल्हा आहे। त्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही हे शेतकऱ्यांसाठी स्पेशल चॅनल चालू केलेला आहे। आमचा जो डायल नंबर आहे 9595 904 904, यावर शेतकऱ्यांनी डायरेक्ट फोन करून त्यांच्या कोणत्याही समस्या असतील त्या समस्याविषयी निरसन केले जाईल। सध्या सांगली जिल्ह्यात 22 ते 25 किलोमीटर अंतरावरच्या गावांमध्ये या रेडिओचं प्रसारण सुरू आहे। शेतीबरोबर राजकारण, ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण विकासाची जास्तीत जास्त माहिती देण्याचा या केंद्राचा प्रयत्न आहे। सध्या 20 ते 22 पत्रकारांची टीम याचं काम पाहतेय। ऑल इंडिया रेडिओच्या तुलनेत ग्रीन FMच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती मिळणार आहे। त्यामुळे सांगलीचा ग्रीन FM भविष्यात शेतकऱ्यांचा आवाज बनणार हे नक्की। संजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा सांगली।